तर टॉस जिंकला यज्ञिका स्पोर्ट आमने संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पहिला चेंडू या ठिकाणी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क मात्र झाला नाही. सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते सुजित आणि ऋतिक. आणि षटकाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज भावेश. परंतु विकेट पुन्हा एकदा इथे मात्र ठिकाणी मिस टायमिंग पटका चेंडू आबेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल होण्याची संभावना मात्र नाकारता येणार नाही. आणि या ठिकाणी मात्र शून्यावर मात्र माघारी पडतोय फलंदाज सुजित आणि लागतो आहे गौतमी सांगोडे संघाला हा पहिला मोठा धक्का. फलंदाज बाद. प्रयत्न केला परंतु टायमिंग मात्र बरोबर झालं नाही. बॅटच्या स्टिकरला चेंडू स्पर्श झाला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एक सहज सोबत झेल तुम्हाला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज येतो तिसऱ्या क्रमांकावर केल्यासाठी मिलिंद. पहिली सफलता याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय आमने संघासाठी. पावलांचा वापर केला परंतु पुन्हा एकदा मात्र टायमिंग मात्र बरोबर झालं नाही. सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट. आणि सिंगलच्या धावेने आता मात्र सांगोडे संघाचं अकाउंट ओपन होतोय. आणि या ठिकाणी फलंदाज ऋतिक आपलं खातं ओपन करतोय. या स्पर्धेमध्ये अजून एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, प्लेअर ऑफ द डे म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला प्लेअर ऑफ द डे साठी सुंदर ट्रॉफीज दिली जाणार आहे. आमनेगावचे मनोहर किणे याच्या माध्यमातून पारितोषिक अतिशय चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. परत थोडंसं हेजिटेशन पाहिलं आपण आणि डायरेक्ट हिट. काय घडलं एका चेंडूवर, परंतु दोन्ही फलंदाज आपापल्या घरामध्ये सुरक्षित या ठिकाणी प्रवेश केला. जबरदस्त कामगिरी माऊली स्पोर्ट आमने संघाच्या माध्यमातून पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र पाहायला मिळते. कुमार काही दिवस शिल्लक नवीन क्षेत्रामध्ये पाऊल टाकण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मितहास्य का नको. 217 डीपमध्ये पाहतोय आपण वाईडिश लॉंग ऑनला खेळाडू आहे आणि एक वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने, कारण पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण इथे सजवलेलं आहे त्याच अनुषंगाने मात्र गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज भावेशकडनं. इथे मात्र खराब चेंडू होता परंतु त्याच्या संधी मात्र या ठिकाणी घेऊ शकला नाही, कारण फुलटॉस चेंडू डाव्या इष्टीवर. पंताचा वाईटचा इशारा आणि मात्र चेंडू निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये. बोनसच्या रूपाने मात्र या ठिकाणी आपण 2 धावा पाहतोय. 1+1 एकूण 2 धावा. धावसंख्या पाहू शकता आपण 4 या आकड्यावर. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना. सांगोडे विरुद्ध आमने. पुन्हा त्यात मात्र चेंडूवर परफेक्ट नजर मात्र नव्हती. या हुक करण्याचा प्रयत्न केला आणि मात्र चांगल्या चेंडूची फेकी इथे मात्र आपण पाहतोय. आणि पंचांकडनं 1/4 ओव्हरचा सुद्धा इशारा पाहायला मिळतोय. म्हणजे या ओव्हरमध्ये आता मात्र गोलंदाज भावेश बाउन्सर चेंडू मात्र हाताळू शकणार नाही. यानंतरची पुढची मॅच आहे किरण स्पोर्ट जांभूळपाडा विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट सावध. आणि हा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. पावलांचा वापर परंतु चेंडू मात्र निघून जातोय डिक्लेअर झोनमध्ये. घोषांकित क्षेत्र आहे. इष्टाच्या पाठीमागे फक्त सिंगल धाव इथे मात्र तुम्हाला मिळू शकेल. आणि अशा रीतीने मात्र एक सफल षटकाची समाप्ती यज्ञिका स्पोर्ट आमने संघासाठी. आणि पहिल्या ओव्हरमध्ये मात्र भावेशने जबरदस्त गोलंदाजी साकारले. फक्त आणि फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या आणि एक बहुमूल्य विकेट सुद्धा त्याने मात्र प्राप्त केली. किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाचा आपण जर विचार केला तर पीसीच्या स्पर्धेमध्ये काय जबरदस्त कामगिरी या संघाने केली. आणि तोच संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र काही क्षणातच इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यांच्या अपोजिट संघ आहे एकविरा स्पोर्ट सावध. आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये तुम्ही प्रिन्स स्पोर्ट पीसी, त्यानंतर साई स्पोर्ट किरवली या संघांना सुद्धा तुम्ही खेळताना पाहणार आहात. एक स्वप्न होतं जय बोलणार क्रिकेट संघ आमनेपाडा आणि त्यानंतर योगेश दादा जाधव यांचं की एक स्पर्धा आपल्याला भरवायची आहे. आणि मात्र तो योगायोगा तुम्हाला इथे मात्र पाहायला मिळतो. या अतिशय जबरदस्त स्पर्धेचं आयोजन
सारे जणांनी मात्र या स्पर्धेसाठी अपार मेहनत केली आणि तो मात्र दिवस तुम्हाला इथे मात्र पाहायला मिळतो. उपसरपंच चषक 2021 तुम्ही अनुभवता. जवळपास आमच्या माहितीप्रमाणे आपण पाहिलं तर या जो संघ आहे जय भरोडा क्रिकेट संघ त्याची स्थापना 1984 साली मात्र करण्यात आली आणि आजपर्यंत हा संघ तुम्हाला अनेक ठिकाणी मात्र खेळताना पाहायला मिळतो आणि त्यांच्याच माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा इथे मात्र पाहायला मिळतो. 4 दिवसांची स्पर्धा आपण पाहतोय. वेल कमी घ्या, पहा फक्त 20 मिनिटं आहेत आमने संघ तुमच्याकडे या पहिल्या इनिंगसाठी. आमने विलेश टोकाकडनं मात्र दुसऱ्या षटकाला गोलंदाज सुरुवात करेल विजय आणि दूरवरून खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. तुम्हाला एखाद्या चेंडूवर जर मोठा प्रहार करायचा असेल तर चेंडूची लेंथ कशा प्रकारे आहे, चेंडू कुठल्या दिशेने येतो, चेंडूचा मात्र वेग किती आहे, चेंडूची टप्प्याची अचूकता काय आहे, या सर्व गोष्टींकडे तुम्हाला मात्र लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. इथे मात्र चूक पाहायला मिळाली मिलिंदकडनं, कारण जागेवरच होता, फुटवर मात्र त्यांनी मात्र दाखवला नाही आणि त्याच वेळेला भेट होतो. आता मात्र पुन्हा एकदा पावलांचा वापर, घर सोडलं, परंतु या चेंडूची लेंथ चुकीची पाहतोय आपण, कारण डाबी इष्टे सोडून मात्र चेंडू उजवी इष्टे मात्र सोडून चेंडू निघून गेला इष्टाच्या पाठीमागे. पण त्यांचा वाईटचा इशारा, अवांतर धाव इथे मात्र पाहतोय आपण. आणि आतापर्यंत एकूण धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा आणि 6 धावामध्ये पाहिले तर 3 या धावा अवांतरच्या रूपाने आहेत, म्हणजे बॅटच्या स्वरूपात फक्त 3 धावा आतापर्यंत माऊली स्पोर्ट आमने संघाच्या अगेन्स्ट सांगोड संघाच्या फलंदाजाने मात्र या ठिकाणी जोडलेले आहेत. पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारचा फाट घ्या, जणू काय पुढील चेंडूचा मात्र रिप्ले आपण पाहतोय की काय, परंतु तसं नाही मित्रांनो. हा अजून एक अतिरिक्त चेंडू विजय पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय वाईटच्या स्वरूपात. स्पर्धेचा पहिल्याच दिवस आणि चौफेर बाजूने आता मात्र आपल्याला प्रेक्षकांची या ठिकाणी अफाट गर्दी पाहायला मिळते, मानवी समुद्र पाहायला मिळतोय. सर्व खेळाडू सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आता मात्र फुल टॉस आहे, उडवला चेंडूला, परंतु वाईडिश लॉंग ऑफला मात्र खेळाडू सज्ज. एक धाव पूर्ण आणि एका धावेवरच मात्र या ठिकाणी मिलिंदला समाधानी राहावं लागेल. फटका तर खूप छान होता, परंतु गॅप सिलेक्शन मात्र चुकीचं पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी क्षेत्र सजवलं आहे त्याच दिशेने मात्र फटका पाहायला मिळाला आणि त्याच अनुषंगाने मात्र या फटक्यावर फक्त एकच धाव पाहायला मिळाली. टायमिंग मात्र जबरदस्त पाहिलं आपण, अगदी या चेंडूच्या रीटपर्यंत मात्र फलंदाज पोहोचला, परंतु मात्र रिझल्ट मात्र त्यांनी व्यवस्थित पाहायला मिळाला नाही. इथे मात्र मॅच टायमिंग फटका, चेंडू भरपूर वेळ आकाशामध्ये गवती घालतो, शतरक्षक चेंडूच्या खाली, जबरदस्त झेल आणि मात्र हा लागतोय सांगोडे संघाला हा दुसरा धक्का. झेलबादच्या स्वरूपात मात्र फलंदाज पुन्हा एकदा माघारी परतेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला आपल्याला, परंतु तो कुठेतरी असफल ठरताना पाहिला आपण आणि मात्र जी सलामीला जोडी आली होती ती मात्र आता माघारी परत या मिलला साथ देण्यासाठी येताना मात्र नवी फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रोशन. सांगोडे संघासाठी एक सुवर्ण संधी आहे, चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक जर मात्र तोल्या फलंदाजाने प्राप्त केली तर मोहन सुतार याचकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. पहिल्याच दिवसापासून पाहतो आपण, पहिल्या सामन्यापासून पारितोषिकांची इथे मात्र लई लूट केली जाते. या मिलिंदकडनं मात्र हा तिसऱ्यांदा प्रयत्न पाहायला मिळाला, जागेवरून ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काही बॅटच्या मात्र संपर्कामध्ये येत नाही आणि विजयने ती लेंथ ओळखली की मिलिंद वारंवार तोच फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. त्याच मुले पाहतो की एक डीप लॉंग अप आहे, त्यानंतर डीप कव्हरला खेळाडू आहे, इष्टा कव्हरचा खेळाडू शॉर्ट रिझनमध्ये उभा आहे म्हणजे कॅचिंग पोझिशनसाठी आणि इथे मात्र एज अँड टेकन इज गॉन. तिसरा धक्का सांगोडे संघाला, मिलिंद बॅक टू द डगआउट.
तर नवीन फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सूरज. एक सूरज आकाशामध्ये मात्र चमकतोय आणि मात्र हा सूरज पाहूया आपल्या संघासाठी चमकतोय का नाही. आणि शेवटच्या चेंडूवर मात्र कुठलाही शॉट सिलेक्शन पाहिलं नाही आपण आणि निर्धाव चेंडूने मात्र विजय बडे आपल्या षटकाला समाप्ती करतोय. आमनेपाड्याचा हा बिग शो पाहतोय आपण जय भुलनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा उपसरपंच चषक 2021. आणि अजूनही तुम्हाला मित्रांनो आमनेपाडाच्या वतीनेच मात्र अजूनही एक बिग शो पाहायला मिळेल. येणारे 21 जानेवारी ते 26 जानेवारी या स्पर्धेचे कालावधी असणार आहे. आणि या स्पर्धेचे आतुरतेने अनेक क्रीडा रसिकच नव्हे तर अनेक प्रेक्षक या स्पर्धेची वाट पाहत असतात. अर्थात सरपंच चषक 2022 आयोजक MD आणि MD स्पोर्ट आमनेपाडा यांच्या वतीने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ही स्पर्धा डे नाईटच्या स्वरूपात असणार आहे. 21 जानेवारी ते 26 जानेवारी 2022 म्हणजे नवीन वर्षाला सुरुवात होईल त्याचवेळी तुम्हाला ही स्पर्धा मात्र डे नाईटच्या स्वरूपात पाहायला मिळेल. MD यांच्या मार्गदर्शनाखाली त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय सुजय आणि सुजयने मात्र पहिला चेंडू मात्र सुरेख हाताळला आणि मात्र फलंदाज धावचूच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा माघारी परततोय फलंदाज बाद. खराब फलंदाजी आज पाहायला मिळाली सांगोडे संघाच्या माध्यमातून. आपण लहानपणी ज्यावेळी पत्त्यांची घरं बनवायचो एखादा पत्ता जर खालचा जर कोसळला तर मात्र सर्व ते पत्ते मात्र कोसलायची. त्याच पद्धतीने मात्र या ठिकाणी बॅटिंग लाईनअप पाहतोय सांगोडे संघाची कारण स्थिरपणाने फलंदाजी पाहिली नाही आपण. पार्टनरशिप इथे मात्र होताना पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी पाहू शकता जागेवर नसली ते मात्र या ठिकाणी एक कव्हर पॉईंटकडे खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. परंतु अशा फटक्यांसाठी तुम्हाला चेंडूची निवड करणं फार गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही चेंडूवर मात्र तुमचा जो आवडता प्रिय स्ट्रोक आहे तो खेळू शकणार नाही. ज्या वेळेला चेंडूच्या मिरिटप्रमाणे तुम्ही फटके केलाल त्यावेळी तुम्हाला अधिक धावा एखाद्या संघाच्या अगेन्स्ट मात्र जोडता येऊ शकतात. परंतु तसं काही घडत नाही. सुजय पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड गेला आणि तिथे मात्र एष्ट्या दाखवल्या आणि एष्ट्या वाकवल्या. अजून एक धक्का सांगोडे संघाला लागतोय. फलंदाज माघारी परततोय सूरज. ठीक आहे 8 हा आकडा कुठेतरी सांगोडे संघासाठी अनलकी आहे की काय कारण 8 या आकड्यावर आतापर्यंत 4 गडी इथे मात्र गमावले सांगोडे संघाने. आणि मनोहर केणे यांच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा मात्र या संघाने काय जबरदस्त कामगिरी केली आहे या सामन्यामध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळतो. या लेग बायचा इशारा आणि या सामन्याचा सुद्धा आनंद घेत आहेत मनोहर केणे. परंतु ते इनमध्ये नाहीत आऊटमध्ये आहेत. जबरदस्त गोलंदाजी जणू का असं वाटते की आमच्या संघाने खेळपट्टीवर एखादा कॉईन ठेवला आणि त्या कॉईननुसार मात्र ठिकाणी गोलंदाजी केली जाते की काय. होम पिच आहे होम ग्राउंड आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. या थोडा वेळ चेंडू आकाशात परंतु शॉर्ट कव्हरला मात्र खेळाडू सज्ज आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि ज्याप्रमाणे भावेशने पहिल्या षटकामध्ये सुरुवात केली होती त्याच अनुषंगाने मात्र तिन्ही गोलंदाजांनी अचूक भेदक मारा इथे मात्र साकारला. विजय केनेने सुद्धा मात्र पाहिजे आपल्या एका षटकाचा स्पेल आताला त्याने 3 धावा फक्त खर्च केला 2 गडी बाद केले. आणि त्यानंतर सुजयने आतापर्यंत मात्र अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. फुलटॉस पंचांना प्रश्न विचारा द्याट आणि इथे मात्र धावची संधी सुद्धा मात्र निर्माण झाली होती परंतु पंचांचा लेग बायचा इशारा. चेंडूचे पिचिंग पहा ज्यावेळी तुम्ही लेग बिफोरची अपील करता त्यावेळी पंच प्रथमतः पाहता की चेंडूची पिच कुठं होतो या पंचाची या चेंडूची लेंथ काय आहे या सर्व गोष्टींचा मात्र ठिकाणी या लेखाजोखा केला जातो आणि त्यावेळी तुम्हाला डिसिजन दिला जातोय. एक चांगला निर्णय पंच बाला ऐकारे सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर शेवटच्या चेंडूवर अभ्यंतरीणपणे एक धाव पाहायला मिळाली. अशा रीते 3 षटकांचा केली ते मात्र समाप्त झाला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त स्कोर कार्डवर 11 धावा
आतापर्यंत सांगोडे संघाने जोडले आहेत. आणि लक्ष ठेवायचं आहे, सांगोडे संघ या ठिकाणी उशिराने इथे प्रमोट झाला होता, इथे पोहोचला होता. त्यामुळे आयोजकाच्या वतीने या संघाला 2 धावेने पॅनलाइज सुद्धा केलेला आहे. म्हणजे दुबक्याला तिनक्याचा सारा लाभतोय असं आपण ऐकलं आहे. परंतु या ठिकाणी भरपूर संकटामध्ये आहे सांगोडे संघ. ज्यावेळी यद्दिकासपूर आमने संघ आपल्या डावाला सुरुवात करेल त्यावेळी आम्ही त्या 2 धावा त्याच्या स्कोर कार्डमध्ये ॲड करू. याची दोन्ही संघाच्या कॅप्टननी नोंद घ्यायची. इथे मात्र शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत दूरवर्ण क्षेत्रक्षेप मात्र चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू सेफ लँड, चुकीचा अनुमान, चेंडू मात्र सीमेरेषे पलीकडे जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर दिशा मात्र या ठिकाणी भेदत, पंचांचा इशारा चौकार. पहिलाच चौकार आपण म्हणू शकतो की कुठेतरी मात्र चुकीचा अनुमान पाहायला मिळाला क्षेत्रक्षेकडनं, आणि त्याचमुळे मात्र चौकार पाहायला मिळाला. आणि आता मात्र चुकीची लाईन पाहतोय आपण, उजव्याच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा, वंतर धाव. आणि धावसंख्या आता मात्र पुढे जाईल 16 धावा. अपार मेहनत करणारे आमची विष्णूजी यांचं इथे मात्र शुभागमन दिलेला आहे. जिथे कमी तिथे आम्ही, असा त्यांचा संदेश नेहमीच असतोय. तर या विष्णूजी आपण व्यासपीठावर तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि पुन्हा तिथे मात्र बॅक टू बॅक दुसरा स्फेअर चेंडू कुमारच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या वाईटचा इशारा. इथे मात्र जबरदस्त फाटका, अतिशय सुंदर कनेक्शन, परंतु विजय केने अतिशय जबरदस्त चेंडू या ठिकाणी पोहोचला जातोय. चांगली फेकी आणि मात्र एसटी रक्षकांना चुकीची दृश्य आपण पाहतोय. एकूण 3 धावा या फटक्यामध्ये मात्र पाहायला मिळाल्या, कारण 2 धाव फलंदाजाने पूर्ण केले. आणि तिसरी जी धाव पाहतोय आपण, ती धाव म्हणजे डिक्लेअर झोनमध्ये मात्र चेंडू निघून गेला. कुमार पुन्हा एकदा ऊर्ध्व विकेटने, इथे मात्र जबरदस्त संपर्क, चेंडू करतो हवाई सफर, 6 धावांसाठी षटकार. शॉर्ट सिलेक्शन, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं, अगदी ताकदीचा सुद्धा वापर केला. आणि मात्र चेंडू मात्र निघून गेला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. मात्र 6 धावांसाठी षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. अशाच फटक्याची मात्र सांगोडे संघाला कुठेतरी मात्र गरज होती. या चेंडू द्यायचा आहे गणेश पाटील, आपण जुना चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये, कारण भरपूर लांब जाऊन चेंडू मात्र ठिकाणी पडलाय. दरम्यान एक अनाऊन्स आहे, दुःखद बातमी आहे. मंगलजी दामू भोईर यांचं अल्पशा आजाराने मात्र दुःखद निधन झालेलं आहे. तर मी या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आयोजकाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली इथे मात्र या ठिकाणी वाहतोय, कारण सर्वांच्या परिचयाची ही व्यक्तिमत्व होती. परंतु काही अल्पशा आजाराने मात्र त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया. आणि या षटकाराने आता मात्र कुठेतरी एक नवीन ऊर्जा निर्माण झाली असेल फलंदाज भावेशच्या माध्यमातून पाहू शकता. आणि या ठिकाणी अजून एक चांगला चेंडूची फेकी आपण पाहतोय. कुमार निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. आणि मात्र या ठिकाणी सुद्धा मात्र जबरदस्त प्रहार, उंची जास्त, लांबी सुद्धा मात्र भरपूर पाहायला मिळते. आणि हा चेंडू सुद्धा मात्र निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा विकेट षटकार.
आतापर्यंत आपण जर कुमारचा विचार केला तर लिगल 5 चेंडू पाहायला मिळाले या ओव्हरमध्ये आणि एकूण 21 धावा या येणाऱ्या 5 चेंडूमध्ये त्यांनी खर्च केले आणि सांघिक धावसंख्या आपण जर पाहिली तर 32 धावा सांगोडे संघाने आतापर्यंत जोडलेल्या आहेत आणि अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मात्र हा सामना जबरदस्त प्रेक्षेने पाहायला मिळू शकेल आणि तोच प्रयत्न पाहतोय आपण. परंतु पंचांनी या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं. हाईट फॅक्टर वाईटचा इशारा. यस पाहायचं आहे की पंचांचा निर्णय हा अंतिम आहे. प्लीज सुजय आपण पंचांच्या निर्णयाचं पालन करायचं आहे. प्लीज आमने संघ लक्षात घ्या तुमच्याकडे रिव्ह्यू आहे तो फक्त कुशल रनआउटसाठी आहे बीमरसाठी आहे आणि वाईट वगैरेसाठी रिव्ह्यू नाही प्लीज. कारण दोन्ही पंच पाहिले तर नामांकित पंच आहेत. पंच अमदुल्ले सर आणि पंच बाला आयकारे सर आत्तापर्यंत चांगली कामगिरी त्यांची सकाळपासून राहिलेली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक या पहिल्या डावातील आणि इथे मात्र पुन्हा एकदा मात्र स्वेअर चेंडू पाहायला म्हणतोय. असं वाटतं की कुमारचा षटक समाप्त होतोय की नाही आणि असं वाटतं की समाप्त होईल तोपर्यंत मात्र चांगली धावसंख्या टोटल इथं मात्र सांगोडे संघ उभारू करू शकेल. या डावामध्ये आतापर्यंत या ओव्हरमध्ये कुमारने 4 अतिरिक्त चेंडू अर्थात वाईट चेंडू हाताळले. भरपूर लांबलचक षटक आणि या ठिकाणी मात्र फटका तर खूपच छान आहे परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन एक धाव सहजपणे पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. धोका निर्माण होऊ शकतोय आणि अशा रीतीने मात्र शेवटच्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात इथे मात्र बाद होतोय. म्हणजे पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी सांगोडे संघाने एकूण गडी गमावले 6 गडी गमावले आणि एकूण धावसंख्या जोडलेल्या आहेत 35 आणि विजयासाठी या 36 धाब्यांची आवश्यकता. या धाबा पूर्ण होतील का तत्पुरती मित्रांनो आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असणार आहे. किरण स्पोर्ट जांभूळपाडा विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट्स सावध असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळू शकेल. आणि टॉस बॉक्समध्ये आमचे सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक अमर राऊत. आणि या नाणेफेकीसाठी मी विनंती करतो या ग्रामपंचायत आमनेपाड्याचे माजी उपसरपंच आणि ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अर्थात MD उर्फ मदन दत्तू जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. ओ टू यू अमर राऊत. थँक्यू सो मच योगेश सर. या टॉस बॉक्समध्ये माझ्यासोबत असतील किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाचा संघनायक आणि सावध आणि आई एकविरा संघ सावध दोन्ही कर्णधारांचं मनपूर्वक स्वागत. आपल्यासोबत आहेत मान्यवर आदरणीय मदनजी जाधव साहेब. टॉस दाखवला जातोय. एका बाजूला आहे उपसरपंच चषक आणि दुसऱ्या बाजूला नाण्याची बाजू असेल. जय भोलेनाथ. कॉल दिलाय किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा. किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. मी मान्यवरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा आपण नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहात. सकाळपासून पहिल्या फेरीतला आपला शेवटचा सामना असणार आहे. आपण प्रत्येक सामन्याचा अंदाज घेतलेला आहे. यावेळेला नाणेफेकीचा कौल विजय होऊन आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण. आतापर्यंतच्या अंदाजानुसार नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय म्हणजेच जवळपास तुम्ही स्वतः चेसिंगसाठी तयार आहात. यामागचं नेमकं कारण काय? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार समोरच्या टीमला. ओके म्हणजे बॉलिंग ही तुमची स्ट्रेंथ आहे आणि त्या स्ट्रेंथचा वापर करून समोरच्या आई एकविरा सावध या संघाला कमीत कमी धावसंख्येत रोखून पुन्हा आम्ही सज्ज होणार आहोत. ही एक यलगार केलेला आहे. मी वळतो आई एकविरा सावध या संघाच्या कर्णधाराकडे. एकतर हार्ड लक म्हणेल आपण नाणेफेकीचा कौल जिंकलेला नाही आहात, पराभूत आहात. पहिल्यांदा बॅटिंगसाठी फलंदाजीसाठी तुम्हाला आमंत्रित केलं गेलंय. काय माइंडसेटनं तुम्ही उतराल आणि काय टार्गेट तुमच्या आता डोळ्यासमोर असेल? 40 ते 45 धावा. ओके 40 ते 45 धावा. नाणेफेक जिंकलेल्या संघाच्या संघनायकानं सांगितलंय कमीत कमी धावसंख्येत रोखून या स्पर्धेतलं आव्हान आम्ही कायम ठेवू आणि ऐकवीरा सावध संघानं एल्गार केलाय की 40 ते 45 धावा आम्ही करू आणि समोरच्या संघाला भलं मोठं आव्हान देऊ. दोन्ही संघांना, दोन्ही संघनायकांना, दोन्ही टीम्सला मनपूर्वक शुभेच्छा सामन्यासाठी. थँक्यू सो मच. आणि नाणेफेकीचा कौल विजय झालेला जांभूळपाडा संघाच्या संघनायकाला फ्रेंड्स ग्रुप आमनेपाडा यांच्याकडून कोल्ड्रिंक एक
चिअर्ससाठी आपल्याला मिळत आहे आणि ती कोल्ड्रिंक आपल्याकडून आदरणीय गणेश सर इथे बहाल करतात. थँक्यू सो मच. दोन्ही संघ आणि दोन्ही संघाचे संघ नायक दोघांनाही बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. दरम्यान या ठिकाणी सापेगावचे सन्मान्य कृष्णाजी कोंडिलकर साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि त्यानंतर आमनेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सुरेंजी दलवी यांचंसुद्धा इथे मात्र शुभ आगमन होतोय. आपलंसुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर टार्गेट आहे 36 धाबांचं. चेंडू आहे तो 24 आणि 24 चेंडूमध्ये 36 धाबा कशा रीतीने पूर्ण करतील या ठिकाणी यज्ञिका स्पोर्ट आमने संघाचे फलंदाज. तर आपण ऐकूया पुन्हा एकदा दुसऱ्या डावामध्ये माझे सहकारी समालोचक अमर राऊत यांच्या स्वमधूर वाणीतून. थँक्यू सो मच. आणि त्याचप्रमाणे आमनेपाडा गावचे ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक सन्माननीय पंडितजी काकडे यांचंसुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. काका तुमचंसुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो आपण पाहतोय उपसरपंच चषक 2021 आयोजक आहेत जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा. आणि ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते योगीदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली. एन्जॉय करा, पाहत राहा, ऐकत राहा. मी थांबतोय. आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 36 धावांचं टार्गेट पूर्ण होईल का की या धावांचं संरक्षण होईल. तर आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये पोहोचतोय. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक अमर राऊत. धन्यवाद योगेश सर. 24 चेंडू आणि 36 धावा. तरी सर कुठे सामना होता. 4 बाद 8 अशी निराशाजनक अवस्था असताना भावेशनं शेवटच्या षटकात केलेली आतिषबाजी, माफ करा अरविंदनं शेवटच्या षटकात केलेली आतिषबाजी खऱ्या अर्थानं या सांगोडे संघाला नवा चैतन्य निर्माण करणारी ठरली आणि एक समाधानकारक धावसंख्या वेल फायटिंग स्कोर आपल्याला उभारताना पाहायला मिळाला. 24 चेंडू आणि 36 धावांची गरज असेल ती या वेळेला जिंकण्याकरता याज्ञिका आमने या संघाला. पहिला चेंडू या वेळेला समोरच्या दिशेने खेळलेला फटका केतन तिथे मात्र हजर. पहिल्या चेंडूवर झटका देत शेवटच्या षटकात सापडलेला सूर कायम ठेवताना आपल्याला सांगोडे संघ पहिला गडी बाद. बाद 8 ही धावसंख्या पाहिली. मैदानावर प्रेक्षकांच्या भूमिकेत मी दिरेसर हा सामना बघत होतो आणि मला एक किस्सा आठवला. हिंदी चित्रपट सृष्टीतील नामांकित लेखक म्हणजेच सलमान खान यांचे पिताश्री ते एका इंटरव्ह्यूमध्ये असं म्हणतात की मुश्ताक अली नावाचा क्रिकेटर आहे आणि त्याला एका इंटरव्ह्यूअरनं प्रश्न विचारला की क्रिकेटरसाठी चांगली वेळ चांगला फॉर्म म्हणजे नेमकं काय आहे. त्यावेळेस मुश्ताक अली नावाच्या त्या क्रिकेटपटूनं उत्तर दिलं होतं की बाकीच्यांच्या नजरेत चांगली वेळ म्हणजे आपण बॅट जिथे चांगला बॉल पडला आपल्या बॅटच्या टप्प्यामध्ये बॉल आला की आपण त्यावर प्रहार करणं ही चांगली वेळ. परंतु माझ्या मते मुश्ताक अली असं म्हणतात की माझ्या मते चांगली वेळ ही आहे की आपण जिथे बॅट फिरू तिथं बॉल पडला पाहिजे. इतकी दहशत समोरच्या गोलंदाजांमध्ये निर्माण केली पाहिजे. आणि शेवटच्या षटकामध्ये कुमार नावाचा गोलंदाज अक्षरशः अनेक मनसुब्यांना उधळून टाकलं. ते फलंदाज भावेश यानं 2 षटकार 1 चौकार आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये अक्षरशः गोलंदाजाची पिसं काढण्यात यश आलं ते फलंदाज भावेश याला. आणि सध्या तोच बॉलिंग मार्कवर देखील सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर गडी देखील बाद करतोय. याला म्हणतात 100% डेडिकेशन, समर्पण देणं संघाच्या विजयाच्या वाटेमध्ये. दुसरा चेंडू नौकऱ्याचा फलंदाज यावेळेला भावेशला दाखवलाय आसमान क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. चेंडूचा घेतोय अंदाज आणि यावेळेला डिफेंड करण्यात यश आलंय की षटकार गेलाय. पंच कळवतील इशारा व्हॉलंटियर्सला तिथे मात्र विचारून ओके पंचांनी या क्रुशल डिसिजनसाठी तिसऱ्या पंचांची आणि आपल्या टेक्निकल टीम्सची खऱ्या अर्थानं मदत मागितलेली आहे. हा षटकार वाचलाय का, षटकार गेलाय का, निर्णय काहीही येऊ दे दिनेश पाटील सर, परंतु कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. मी मगाशी अगोदरच्या चेंडूवर म्हटलं होतं की 100% समर्पण ज्या वेळेला तुम्ही द्यायला शिकाल त्यावेळेला तुम्हाला विजयाची नांदी करता येते. पहिला चेंडू भावेशच्या भात्यामधला फलंदाजाला कळला नाही, प्रॉपर टायमिंग झालं नाही, लोफ्ट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळेला तिथे मिड विकेटचा क्षेत्ररक्षक केतन अप्रतिम झेल पकडत गोलंदाजाच्या भात्यामधल्या अस्त्राला आपल्या सुरेख क्षेत्ररक्षणाची साथ दिली
आणि पहिला झटका दिला. परंतु त्यानंतर आलेला बॅट्समन डावखुऱ्याचा हा फलंदाज जोरदार प्रहार केला गेलाय, त्यावर उत्तम क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सुंदर क्रिकेटचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. तुर्तास तरी नव्यानं जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांसाठी मी सांगतोय, युवकांचं प्रेरणास्थान उपसरपंच माननीय श्रीमान योगेशजी गुरुनाथ जाधव साहेब यांच्या संकल्पनेतून निर्णय येतोय. टेक्निकल टीम आणि तिसरे पंच पडताळणी करतायत. ते तुमच्या 12व्या खेळाडूला सांगतायत का? ओके, 12वा खेळाडू तू पण लक्ष द्यायचं. असू द्या असू द्या, होईल त्याला सवय. उपसरपंच सन्माननीय श्री योगेशजी गुरुनाथ जाधव साहेब यांच्या संकल्पनेतून आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा तथा ग्रामस्थ मंडळ आमनेपाडा यांच्या सुंदर आयोजनातून साकार होत असणारी उपसरपंच चषक सन 2021 क्रिकेटचा हा भव्य रणसंग्राम आपण याची देही याची डोळा इथे अनुभवत आहोत. या स्पर्धेतला, या पर्वातला पहिला दिवस आणि तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय. इट्स सिक्सर, हा आहे षटकार. आणि सर्व संघाचे व्यवस्थापक संघांना एक गोष्ट लक्षात ठेवा, जो आपण पिंक कलरचा, गुलाबी कलरचा जो पडदा बाउंड्रीवर लावलेला आहे ती आपली बाउंड्री नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वांनी नोंद घ्या. तो जो गुलाबी कलरचा पट्टा आपण लावलेला आहे ती आपली बाउंड्री नाहीये, तर व्हाईट कलरनं ज्या आखलेल्या सीमा आहेत ती आपली बाउंड्री आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षण करताना आणि पंचांकडे दाद मागताना या गोष्टीची निश्चितपणे आपण काळजी घ्या. तुर्तास तरी कुमारच्या बॅटमधनं आलेला हा षटकार, हाच तो कुमार आहे ज्याच्या शेवटच्या षटकामध्ये टोलेबाजी झाली होती. इतिहास से बदला लेंगे. आणि यावेळेला स्वैर असा मारा, वाईटचा इशारा अतिरिक्त स्वरूपात संघाच्या धावसंख्येत 1 भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 1 बाद 7 धावा. वेळ तुमची संपली हे जगाला वाटलं तरी चालेल, पण मी अजून संपलेलो नाहीये. मी उरून आहे, मी दुसऱ्यासाठी पुरून आहे आणि मी लढाईला तितक्याच ताकदीनं तयार आहे, हे सांगताना कुमार. या षटकाला पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. वेगवान थ्रो, तितकाच सुंदर बॅकअप, सुंदर क्रिकेट, सुंदर चेंडू आणि सुंदर फटका. अप्रतिम क्रिकेटचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतो. परंतु एक धाव काय रोखू शकला नाही आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 8 धावा. याज्ञिका स्पोर्ट आमने एक सुंदर सुरुवात म्हणता येईल. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्या, दुसऱ्या चेंडूवर एक उत्तम षटकार पाहायला मिळाला. अवांतर स्वरूपात एक अतिरिक्त धाव देखील आपल्या खात्यामध्ये आली. त्यानंतर एक सिंगल काढण्यात यश आलंय. जे लक्ष समोर ठेवलं गेलंय त्या लक्ष्याचा पाठलाग करताना चल बिचल न होता लक्षपूर्वक, काळजीपूर्वक या संघाला या स्पर्धेमधलं आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर तग धरून खेळपट्टीवर खेळावं लागेल. या षटकातला पुढचा चेंडू वेला राईट आर्म राऊंड, विकेटचा मारा, पंचांकडे दादा. प्रतिम चेंडू, वेगानं बीट झालाय. चेंडूनं उसळी घेतली आहे आणि फलंदाजाच्या रडारमध्ये चेंडू नाही. चेंडू जाऊन स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातात. वेलकम बॅक म्हणता येईल बॉलर भावेशच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडू गणिक दोन्ही संघाकडून जीवतोड मेहनत केली जाते. आपली ताकद पणाला लावली जाते. आपलं खेळातलं कौशल्य खऱ्या अर्थानं ताकदीनिशी या खेळपट्टीवर उतरवलं जात आहे. कारण माहित आहे या सामन्यातला, या इनिंगमधला, या डावामधला प्रत्येक चेंडू आपल्या गावच्या अस्मितेच्या विजयाकरता कारणीभूत ठरणारा. या वेळेला मात्र पुन्हा वेगानं बीट केला जातोय. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंच फेटाळतात. बॅक टू बॅक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू गडी बाद, दुसऱ्या चेंडूवर षटकार, परंतु त्यानंतर फलंदाजाला आपल्यावर सैर होऊन दिलेलं नाही आहे ते गोलंदाज भावेश यानं. पहिल्या षटकाच्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर त्यावेळेला आमने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावा. 36 धावांचं आव्हान आहे. अजूनही 28 धावा दूर आहेत आपल्या लक्ष्यापासून. या वेळेला प्रतिम लेफ्ट कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल सीमा पार. 1 बाउन्स, चौकार.
धन्यवाद. अप्रतिम संगीत आपल्याला डीजेच्या माध्यमातून इथं त्याचा मनमुराद आनंद घेतो. कॉपीराईटच्या कारणामुळे आपल्याला ते यूट्यूबवर त्याचा आस्वाद घेता येत नाही आहे, परंतु लाईव्ह प्रेक्षक त्याचा सगळा मनमुराद आनंद लुटत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर याज्ञिका स्पोर्ट्स आमने या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 1-12 धावा. जिंकण्याकरता अजूनही आवश्यक असतील त्या 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. अजूनही त्या 2 धावांच्या पेनल्टीचा ऍड कराव्या लागतील. दोन्ही संघांनी लक्षात घ्या, या 2 धावा ज्या पेनल्टीच्या स्वरूपात सांगोडे संघाला लाभलेल्या होत्या, आमनेगावची शान, युवकांसाठीचं सातत्यानं प्रेरणादान आणि उद्योजक क्षेत्रातील एक मोठं नाव, उद्योग क्षेत्रातील उद्योजक सन्माननीय नवनाथजी पाटील साहेब यांचं मैदानावर आगमन झालेलं आहे. मी अगदी सन्मानपूर्वक सन्माननीय नवनाथजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय नवनाथजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपली जागा आमच्या हृदयात कायम आहे, परंतु आपल्याशिवाय हे व्यासपीठ रितं ठेवणं आम्हाला शोभनीय नाहीये. सन्माननीय नवनाथजी पाटील साहेब, 2 धावा ऍड केलेल्या आहेत, त्यामुळं 12+2 = 14 आणि आता मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल ती याज्ञिका स्पोर्ट्स आमने या संघाला. 18 चेंडू आणि 22 धावा. स्ट्राईकला असेल डावखुरे हाताचा कुमार, नॉन स्ट्राईकला आहेत देवेंद्र, दोनही लयामध्ये आहेत. धडाकेबाज फलंदाजी करण्यासाठी माहिरी. या वेळेला शॉट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय, उसळी घेत नाहीये, बॅट्समनच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये आणि फलंदाजाचे मनसुबे आपोआप इथे मात्र उधळले जात आहेत. सुंदर सुरुवात केली जाते ती सांगोडे संघाच्या गोलंदाज केतनच्या माध्यमातून. हाच केतन होता जो शेवटच्या षटकात कुमारचा नॉन स्ट्रायकर बॅट्समन होता आणि कुमारची बॅटिंग बघून त्यावेळेस केतनचे हात शिवशिवत असतील, मात्र ती संधी बॅटमधनं आपल्याला मिळाली नाही. आता गरज आहे संघाचा तारणहार बनण्याची, कारण पहिल्या षटकामध्ये 12 आणि प्लस पेनल्टी 2 रन्स 14 धावा वसूल केल्या गेलेल्या आहेत, आपण लुटलेल्या आहेत, त्या वाचवाव्या लागतील केतन याला. या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला ट्रॅकर बॉल उंचावून टोलवण्याचा प्रयत्न, पंचांचा डिक्लेअरचा इशारा येतोय. घोषित क्षेत्रात एका धावेसाठी स्ट्राईक चेंज होईल, स्ट्राईकला जाईल देवेंद्र आणि या एका धावेनं याज्ञिका स्पोर्ट्स आमने या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 15 धावा आणि जिंकण्याकरता आवश्यक असतील 16 चेंडू आणि 21 धावा. हिचं समीकरण कधीच सोपं वाटतं. मी म्हटलं ना, 4-8 अशी दयनीय अवस्था असताना काय कमबॅक केलंय ते सांगोडे संघानं आणि तीच खेळी, तीच भागीदारी, तोच दरारा आणि तोच निर्धास्त खेळीची गरज असेल ती याज्ञिका स्पोर्ट्स आमने या संघाला. माननीय योगेशजी गुरुनाथ जाधव साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या उपसरपंच चषक सन 2021च्या पहिल्या पर्वातील आपलं आव्हान, या स्पर्धेतलं आपलं आव्हान अबाधित ठेवायचं असेल तर एका वादळी खेळीची गरज असेल ती याज्ञिका स्पोर्ट्स आमने या संघाला. या षटकातला पुढचा चेंडू बॉलर केतन याचा. या वेळेला अप्रतिम इनस्विंग आपल्याला पाहायला मिळतो. ऍक्शन काहीशी आगळी वेगळी वाटते आहे आणि त्या ऍक्शन मध्ये वेगानं बदल केला जातो. बाईचा इशारा येतोय पंचांचा एका धावेसाठी. या एका धावेनं याज्ञिका स्पोर्ट्स आमने या संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावतीये आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 16-16 एकावर 6, 16 धावा आणि आता मात्र जिंकण्याकरता 15 चेंडू 20 धावांची गरज. दिनेश सर, या षटकातले 3 चेंडू जर अचूक टप्प्यावर पडले, भेदक गोलंदाजी या 3 चेंडूवर झाली, तर पुढच्या 2 षटकांमधले वाढणारी षटकामागेची सरासरी ती मात्र याज्ञिका स्पोर्ट्स संघासाठी डोकेदुखी ठरू शकते आणि ते सगळं येऊन पथ्यावर पडणार आहे सांगोडे स्पोर्ट्स संघाच्या. म्हणजे आई गावदेवी सांगोडे या संघाच्या पथ्यावर येऊन पडेल. परंतु हे जर तर त्याला काही अर्थ नाहीये. जे घडेल ते या क्षणाला. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची हलकीशी कडा घेतली, एका पंचांकडे अपील केली जाते. पंच मात्र अपील फेटाळून लावतात. बॅटचा आणि क्रीजचा आवाज येतोय. चेंडूचा काहीही स्पर्श नाही, निकाल काहीही येवो. या वेळेला मात्र चेंडू होतोय निर्धाव. समीकरण बदललं जात आहे. जिंकण्यासाठी आवश्यक असतील 14 चेंडू आणि आता मात्र 20 धावा. लाजवाब गोलंदाजी
याला म्हणतात कमबॅक करणं, याला म्हणतात कर्णधाराचा विश्वास सार्थ करणं, याला म्हणतात मॅच मध्ये आम्ही जिवंत आहोत हे छाती ठोकपणे सांगणं, याला म्हणतात क्रिकेटमधल्या खेळाच्या कौशल्याचा वापर करून समोरच्या संघाला नामहारम करणं, याला म्हणतात समोरच्या संघावर आरूढ होणं, याला म्हणतात विजयाच्या दिशेनं आगेकूच करणं, याला म्हणतात क्रिकेट. यावेळेला ट्रॅकर बॉल, पुन्हा चेंडू खाली राहिलाय, कुमार कडून गलती होतीये. गोलंदाजाची जीवतोड मेहनत मात्र त्यावर पाणी फेरलं जात आहे. गच्चाळ क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून जिथं गडीबाद झाला असता, चेंडू निर्धाव झाला असता, तिथं मात्र एक धाव. एक पिक्चर मधला डायलॉग आहे ना, एक चिटकी सिंदूर की किंमत तुम क्या जाने रमेश बाबू. एक धाव आणि एक धाव डिक्लरची, अशा 2 धावा. ओके, तिथे मात्र 2 धावा. आणि आता या 2 धावा किती महागात पडतील ते मात्र येणारा काळ ठरवेल. या 2 धावांनी याज्ञिका स्पोर्ट्स आमने या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 180 ने, 1 8, 18 धावा आणि जिंकण्याकरता 13 चेंडू आणि अजूनही 18 धावांची गरज. आता मात्र गोलंदाजाच्या मनामध्ये प्रश्न येत असतील. जीवतोड मेहनत केली जाते, भात्यामधले अस्त्र शस्त्र सगळ्यांचा वापर केला जातोय. समोर लयामध्ये असणाऱ्या कुमार आणि देवेंद्रला मी रोखून ठेवलंय. अशा वेळेला क्रीजच्या अंडर म्हणजे आपल्या ग्राउंडमध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं किती गरजेची असते आणि त्यावेळेला ती मिळेन अशी होते. त्यावेळेला स्वतःचा आत्मविश्वास मात्र कमजोर होण्याची भावना त्या गोलंदाजाच्या मनात घर करून राहते. मात्र या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतील. भूतकाळात काय घडलंय याला क्रिकेटमध्ये काहीच किंमत नसते, ती फक्त विक्रम म्हणून तुमच्या नावाचा उल्लेख केला जातो. वर्तमानात तुम्ही काय खेळतात आणि वर्तमानात कायच्या खेळाचं प्रदर्शन करतात यावर तुमचा फॉर्म अवलंबून. यावेळेला अप्रतिम फटका वाईडिश लॉंगॉनच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. कुमारनं सेकंड रनसाठी कॉल दिला, परंतु योग्य टायमिंग साधत कॉल रिजेक्ट केलाय. 1 धावेवर समाधान मानावं लागेल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर याज्ञिका स्पोर्ट्स आमने या संघाची धावसंख्या होती 1919, 1 9, 19 धावा आणि आता मात्र जिंकण्याकरता 12 चेंडू 17 धावांची गरज. 8.50च्या सरासरीनं या धावा वसूल कराव्या लागतील याज्ञिका स्पोर्ट्स आमने संघाला. आणि आता सगळ्यात महत्वाचं षटक चालू होईल. दिनेश सर, हे जे तिसरं षटक जे आहे, ज्याला आपण सेकंड लास्ट ओव्हर असं म्हणतो, हे तिसरं षटक खऱ्या अर्थानं निर्णायक ठरणार आहे. आता कर्णधाराला हुकमे एक्का वापरायचा की अज्ञातवासात आत्तापर्यंत असणारा आपला प्यादा वापरायचा, की आता मात्र वजिराला पुढे करून चेकआउटच्या दिशेनं आपण थोडंसं बाजूला व्हायचं. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मी सकाळी म्हटलं ना, क्रिकेट हा जरी लाल मातीच्या मैदानाचा आणि हिरवळीवरच्या मैदानाचा जरी खेळ असला तरी क्रिकेटमधल्या चाली या बुद्धिबळाच्या पटलावरच्याच चालाव्या लागतात. शक्ती आणि युक्तीचा संगम जर कोणत्या खेळात पाहायला मिळत असेल तर त्याचं नाव आहे क्रिकेट. 12 चेंडू जिंकण्याकरता आवश्यक असतील 17 धावा. 8.50 म्हणजे 8.5च्या सरासरीने धावा वसूल कराव्या लागतील. मला असं वाटतं जी सुरुवात एक भेदक गोलंदाजीनं झाली होती भावेशची, परंतु षटक महागडे गेलं. परंतु अप्रतिम गोलंदाजी केली केतननं. केवळ 5 धावा या षटकामध्ये मोजल्या गेल्यात केतन यानं आणि गडी जरी बाद झाला नसला तरी या 5 धावा त्यानं केलेला भेदक मारा, त्यानं केलेली तिखट गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ, या ज्या सगळ्या गोष्टी त्यानं आपल्या गोलंदाजीमध्ये ठेवल्यात, तो लय, तो सूर, तो ताल पकडावा लागणार आहे येणारा गोलंदाज एबी म्हणून प्रसिद्ध असलेला बॉलर एबी. वेळेला 1717 बघा ना, 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. गोलंदाजीला आला एबी, जर्सीवर नंबर आहे 17. मी माझ्या खिशात नाही पाठीवर घेऊन फिरतो, समोरच्याला काय काढून देणार ही भावना त्याच्या मनात आहे. पण समोर आहे देवेंद्र आणि आमचे मित्र योगेश सर आम्हाला सांगतायत देवेंद्र नावाची महाराष्ट्रात लय चलते भाऊ. आणि या वेळेला हा सामना एबी वर्सेस देवेंद्र. पाहूया देवेंद्र या संघाचा तारणहार ठरतोय का, एबी पुन्हा एकदा संघासाठी उपयुक्त ठरतोय का. फुल टॉस बॉल त्याला दिलाय प्रहार, चेंडू उंच 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 उंच. मुख्यमंत्री पदाचं स्वप्न कोणी पाहिलं आणि तिघांनी येऊन आघाडी स्थापन करून ते भंग केलं. महाविकास आघाडी क्षेत्ररक्षकांची स्थापन झाली आणि इथं मात्र जीवदान मिळालाय
सुवर्ण संधी आली होती मित्रांनो. म्हणतात ना, संधी कधी चालून येत नाही, संधी तुम्हाला बनवावी लागते, संधी तुम्हाला शोधावी लागते. झेल सुटलं सुटू द्या, पण 2 धावा गेल्यात त्याचा विचार आणि त्याची किंमत मात्र कळू द्या. या षटकातला पुढचा चेंडू एबियाचा, पुन्हा एकदा स्ट्राईकला देवेंद्र. हा वेळेला गुड लेव म्हणता येईल, स्वैर असा मारा. तर देवेंद्रला तुम्ही दोष देऊ शकत नाहीत पाटील सर, कारण देवेंद्र म्हणत असेल तुमच्यासाठी मी ताटही वाढलं होतं, पंचपक्वानही केलं होतं, ताटापर्यंत तुम्ही पोहोचलात आणि उपाशी जाऊन झोपलात, त्यात माझा काय दोष आहे. आणि यावेळेला स्वैर असा मारा अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावली आहे. धावसंख्या होते 2 22. या वेळेला अप्रतिम बॉलिंग, अप्रतिम बॉलिंग. पंचांकडे केली जाते अपील, मात्र फेटाळली आहे दात. कौतुक करावं लागेल बोलर एबी याचं. अप्रतिम गोलंदाजी. दुसरा चेंडू जो स्वैर पडला ना दिनेश सर, त्या दुसऱ्या चेंडूला वगळता पहिला आणि हा त्याचा औपचारिक दुसरा आणि अनऑफिशियल तिसरा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. फलंदाजांना रोखून ठेवलंय. क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं आहे. मात्र धावसंख्या तुर्तास तरी स्थिरावलेली. धावसंख्या झाली 22. जिंकण्याकरता आवश्यक असतील 10 चेंडू आणि 14 धावा. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल याज्ञिका स्पोर्ट्स आमने या संघाला उपसरपंच चषक 2021च्या या स्पर्धेतील क्रिकेटच्या या भव्य रणसंग्रामातील आपला आव्हान अबाधित ठेवायला. पाहूया 10 चेंडू आणि 14 धावा. सज्ज होते पुन्हा एकदा एबी. या वेळेला फुललेंचा चेंडू अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. मात्र क्षेत्ररक्षक तिथे जीवतोड मेहनत करताना या वेळेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो होते. तिसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय आणि 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 पंचांकडे केली जाते दाद. पंच मागतायत तिसऱ्या पंचांकडे. याचं उत्तर परंतु अप्रतिम रनिंग बिटवीन दी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. तुम्ही जर थोडंसं जरी ढिला क्षेत्ररक्षण आपण केलं, म्हणतो ना लूज लेझी क्रिकेट जर पाहायला मिळालं, तर त्या लेझीनेसचा फायदा समोरचा संघ उचलण्यासाठी सातत्यानं तयार असतो. कारण तुमची बॉडी लँग्वेज, तुमची देहयष्टी, देहबोली सातत्यानं सुबथाला या मॅचमधल्या विजयाच्या दिशेनं जिवंत ठेवत असते. आणि त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. जर गडी बाद झाला तर फक्त 2 धावा, गडी बाद झाला नाही तर तब्बल 3 धावा याज्ञिका स्पोर्ट्स आमने संघाच्या खात्यामध्ये आपल्याला भर घालताना दिसून येतील. या वेळेला उपसरपंच सन्माननीय योगेशजी जाधव साहेब यांच्या संकल्पनेला उपसरपंच चषक 2021चं आयोजन ज्यांच्या कल्पक नेतृत्वाखाली आणि ज्यांच्या विशेष योगदानातून पार पाडलं असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमनेपाडा शाखेचे शाखा प्रमुख सन्माननीय विजयजी पाटील साहेब यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या आयोजनाच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. इट्स नॉट आउट आणि या येथील 3 धावा. अप्रतिम वाइल्ड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली कुमार आणि देवेंद्रच्या माध्यमातून. नॉट आउट आहे फलंदाज. एकूण मिळतील या 3 धावा आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. धावसंख्या होते 25 आणि आता मात्र जिंकण्याकरता आवश्यक असतील त्या 9 चेंडू आणि 11 धावा. 9 चेंडू आणि 11 धावांची गरज. नऊ चेंडू आणि जिंकण्याकरता आवश्यक असतील याज्ञिका स्पोर्ट्स आमने या संघाला 11 धावा. पहिल्या सामन्या 1 हाती विजय संपादित केला, परंतु त्यानंतरचे दोनही सामने हे खऱ्या अर्थानं रंगतदार अवस्थेकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटची ही गंमत आहे. क्रिकेटचा हा मनमुराद आनंद त्याचे लयलूट करताना आपण पाहायला मिळतोय. अप्रतिम नियोजन सन्माननीय योगेशजी गुरुनाथ जाधव साहेब यांच्या माध्यमातून उपसरपंच चषक 2021 जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा आणि समस्त ग्रामस्थ मंडळ आमनेपाडा. काय सुंदर लाजवाब नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा एबी. या वेळेला मात्र दिशा भरकटताना पाहायला मिळते. दुष्काळात 13वा महिना. स्वैराचा मारा अतिरिक्त स्वरूपात याज्ञिका स्पोर्ट्स आमने या संघाच्या धावसंख्येमध्ये 1 भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 26 धावा.
आणि जिंकण्याकरता 9 चेंडू 10 धावा. चेंडू गणिक हे सगळं समीकरण याज्ञिका स्पोर्टच्या पारड्यात जाताना पाहायला मिळतोय. जो एक कमबॅक केला होता, सगळं काही संपलेलं वाटत असताना जी काय पेटून उठली होती आपल्या सांगोडे स्पोर्टची ही संपूर्ण टीम, ती मात्र आता कुठं मंद ठेवताना पाहायला मिळत आहे. खोदून काढलेला चेंडू अप्रतिम अप्रतिम, ऐन मोक्याच्या क्षणाला चेंडू निघून गेलाय सीमा पार. धावसंख्या जाऊन पोहोचले 32 धावा आणि आता मात्र दूर वाटणारा विजय आपल्या दृष्टिक्षेपात येताना अप्रतिम फटकेबाजी. कदाचित कुमारच्या मनामध्ये असेल की डगआउट मध्ये बसताना मी किती शिव्या खायच्या, आता मात्र तलवार माझ्या हातात आहे. गमावलेलं वैभव मला परत करून द्यायचं. अप्रतिम फटका पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय आणि एका धावेवर मानावं लागेल समाधान. आता कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करली जात नाहीये. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती 3-3, 3 3, 33 धावा आणि जिंकण्याकरता आवश्यक असतील 7 चेंडू आणि 3 धावा. एक चेंडू आहे, 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. पहिला चेंडू 2 धावा, सेकंड वाईट, नंतर डॉट, नंतर 3 धावा, देन वाईट, नंतर 6-1. म्हणजे आतापर्यंत आपण चेंडू टाकलेत 7, त्यातले 2 गेलेत वाईट. ऑफिशियली आपले बॉल झालेले आहेत 5. या षटकातला शेवटचा चेंडू. यावेळेला लो फुल टॉस, त्याला दिली ताकद. क्षेत्ररक्षक तिथे आहेत तैनात, झेल घेता आला नाही. षटकार मात्र अडवलाय आणि एका धावेवर मानावं लागेल समाधान. 3 षटकांच्या समाप्तीनंतर याज्ञिका स्पोर्ट्स आमने या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 3-4, 34, 3/4, 34 धावा आणि याज्ञिका स्पोर्ट्स आमने या संघाला विजयासाठी आवश्यक असतील 36 धावा. म्हणजे 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. अप्रतिम क्रिकेट योगेश सर. आपलं नाही 6 नाहीये, 6 चेंडू आणि 2 धावा जिंकण्याकरता. आता मात्र दिनेश सर, आई गावदेवी स्पोर्ट्स सांगोडे संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर जी निराशा आहे, ती निराशा सगळं काही सांगून जाते. सगळं काही अलबेल होतं, सगळं मनासारखं मनाजोगतं घडत होतं. या सामन्याला कलाटणी त्यांनी दिली होती. खराब अवस्थेमधून संघाला एक वेगळ्या ताकदीनिशी उभं केलं होतं. पण म्हणतात ना, तुम्ही ज्या जोशमध्ये येता तिथे मात्र तुम्हाला होश घालवायचा नसतो. त्यावेळेला तुम्हाला आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवायची असते, कृती करायची असते आणि कृतीला खऱ्या अर्थानं तुमची ताकद, तुमचं कौशल्यपणाला लावायचं असतं. मात्र त्यामध्ये कमतरता आली. या वेळेला पंचांकडे मागितली जाते दाद. या दिवसातला, या स्पर्धेतला पहिला पायचीत, ज्याला म्हणतो आपण लेग बिफोर विकेट, मिळवण्यात यश येते गोलंदाज ऋतिक याला. योगेश दादाचा लकी नंबर 9 छान. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक Thank you so much, ठेवलाय Jesus. उपसरपंच या नावानं. अजूनही मॅच गेलेली नाहीये. 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 2 धावा आहेत. स्पर्धेचा नियम आहे चेसिंग इज कंपल्सरी. त्यामुळे 5 चेंडू आणि 2 धावा डिफरंट खूप आहेत. एक धावांवर सामने निघाले आहेत. 6 चेंडू 1 धाव झालेली नाहीये. 12 चेंडू 2-2, 3-3 धावा झालेल्या नाही आहेत. फक्त तुमच्याकडं तुमची जी म्हणतात ना आपण देहबोली, बॉडी लँग्वेज तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवायची, सकारात्मक ठेवायची आहे. या वेळेला अप्रतिम बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी, त्रिफळाची, बॅक टू बॅक दुसरा झटका. या मॅच मध्ये आम्ही जिवंत आहोत हे सांगताना सांगोडे संघ. यावेळेला सांगोडे संघाचा गोलंदाज ऋतिक या मॅच मधलं आपलं आव्हान जिवंत ठेवताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळची परिस्थिती जर आपण पाहिली, 4 चेंडू 2 धावा. योगेश सर, असंच झालं होतं इंग्लंडच्या विरुद्धच्या सामन्यामध्ये. पहिले 2 षटकार लगावले तरी स्टुअर्ट बॉर्डला वाटलं होतं 2च गेलेत ना, असे बसतात. तिसरा बसला तरी त्याला वाटलं की आता आपण काहीतरी प्रयोग करायला पाहिजे. 4 बसले, 5 बसले तरी विश्वास नव्हता. पण युवराज सिंगनं 6व्या चेंडूवर 6वा षटकार मारला. त्यावेळेस स्टुअर्ट बोर्डला कळलं की युवराजनं विक्रम केलाय
आणि त्या विक्रमाला खऱ्या अर्थानं आपल्या चिंध्या उडवल्यात. परंतु त्यानंतर देखील स्टुअर्ट ब्रॉडनं कमबॅक केलं होतं. 6 चेंडू 6 षटकार खाणारा स्टुअर्ट ब्रॉड पुढे जाऊन त्याच संघाचा इंटरनॅशनल ICCचा म्हणजेच आपल्या T20चा कॅप्टन देखील झाला होता. असो, 4 चेंडू जिंकण्याकरता 2 धावांची असेल गरज. अप्रतिम फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय बॉलर ऋत्विक, स्ट्राईकला असेल बॅट्समन विजय. आणि आता मात्र उत्साह आलाय, आता मात्र जोश आलाय, आता मात्र आत्मविश्वास वाढलाय, आता मात्र बॉडी लँग्वेज बदलली आहे, सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे, पॉझिटिव्हिटी आली आहे. आणि अजूनही या मॅच मध्ये आम्ही जिवंत आहोत, या मॅच मध्ये आमची पकड आहे, या मॅचवर आम्ही मजबूतीने दावा सांगतोय, हक्क सांगतोय. आम्ही अजूनही मैदान सोडणार नाही, या स्पर्धेमधलं आमचं आव्हान जिवंत आहे हे सांगताना या वेळेला आई गावदेवी स्पोर्ट्स सांगोडे संघ वेल मॅच. Now the atmosphere create for the cricket. या वेळेला मात्र एक ज्याला म्हणतात ना बुद्धिवान क्रिकेटचा हा एक नजराणा आपल्याला पाहायला मिळाला. आपल्याकडे सिली पॉईंट लावला होता, शॉर्ट मिड ऑफ लावला होता, संपूर्ण क्षेत्ररक्षक जवळ घेतले गेले होते. आणि अशा वेळेला जर आपल्याला कव्हरला गॅप मिळतोय तर मग त्या गॅपचा वापर करावा. उगाच मोठे फटके खेळून जोखीम कशाला पत्करायची. सामन्याचं समीकरण पुन्हा बदललेलं आहे. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता आवश्यक असेल 1 धाव. पाहूया या चेंडूवर या सामन्याचा निर्धार असेल. परंतु काही असो, निकाल काहीही कुणाच्या बाजूनी असो, पण उत्तम क्रिकेटचा नजराणा आपल्याला या मॅच दरम्यान पाहायला मिळाला. आणि सकाळपासूनचे जेवढे सामने झालेत ते उपसरपंच चषक 2021 ची गुणवत्ता सिद्ध करणारे आहेत. या वेळेला क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडू होईल, थ्रो केला जाईल, कलेक्ट. या दरम्यान 1 धाव, विजयी धाव धावून निघते पूर्ण. अप्रतिम क्रिकेट, विजयी संघ याज्ञिका स्पोर्ट्स आमने मनापासून अभिनंदन. आणि तितकी झुंजार खेळी करणारा, प्रतिस्पर्धी असणारा, पराभूत झालेला आई गावदेवी स्पोर्ट्स सांगोडे संघ मनापासून कौतुक. यापुढील होणारा सामना किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा वर्सेस आई एकविरा स्पोर्ट्स सावत संघ. किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. कर्णधारानं आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ त्वरित आपण मैदानात जायचं आहे आणि आई एकविरा सावतच्या कर्णधारानं पॅव्हेलियनचा ताबा घ्यायचा. यापुढील होणाऱ्या सामन्याचं धावतं समालोचन घेऊन येतील उपसरपंच चषक 2021च्या या स्पर्धेतील समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव, सगळ्यांचा आवडता आणि लाडका आवाज, सन्माननीय योगेशजी पाटील सर. हॅलो गुणेश पाटील, आपणास विनंती आहे की आपण पंतांची भूमिका पार पाडायची आहे. गुणेश पाटील मॅम फ्रॉम आमनेपाडा आणि रामकृष्ण काकडे, आपल्याला विनंती असेल की आपण सुद्धा मात्र पंतांची भूमिका या ठिकाणी पार पाडायची आहे. आणि या चालू सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत, ज्याने अप्रतिम कामगिरी केली आहे या मॅचमध्ये. आणि तोच ठरतो या सामन्यातील शिल्पकार, ज्याने जबरदस्त गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी मात्र प्रस्थापित केला, तो म्हणजे माऊली स्पोर्ट आमने संघाचा, ज्याने या एका षटकाचा स्पेल हाताळला. 3 धाबा खर्च करत 2 गडी त्यांनी महत्त्वपूर्ण बाद केले, तो म्हणजे विजय केणे इज अ मॅन ऑफ द मॅच. यज्ञिका स्पोर्ट आमने संघाने मात्र सामना जिंकलाय. जबरदस्त कामगिरी या संघाची राहिलेली आहे आणि या विजयाचा शिल्पकार ठरतो या विजय केणे, ज्याने अप्रतिम गोलंदाजी साकारली. तर आपण विजय केलेला मात्र या ठिकाणी पारितोषिक पुरस्कृत करूया. आमनेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सुरेश दलवी यांना विनंती आहे की जी सुंदर ट्रॉफीज आहे ते आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी खेळाडूस परिधान करायचे आहे. त्यानंतर सन्माननीय MD यांना विनंती आहे की आपण पुढील जो गिफ्ट हॅम्पर आहे तो आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी परिधान करायचा आहे. त्यानंतर आमनेपाडा गावचे समाजसेवक पंडितजी काकडे यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते जो पुढील जो गिफ्ट हॅम्पर आहे, पारितोषिक आहे, तो आपण या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर सापेगावचे सन्माननीय कृष्णाजी वडोलकर यांना विनंती